नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम. आज आपण बनवतोय बेसनचं पिठलं शेवग्याच्या शेंगा घालून. साहित्य 2 मोठे चमचे बेसन, 2 शेवग्याच्या शेंगा मध्यम आकाराचे तुकडे करून उकळलेल्या. शेवग्याच्या शेंगा उकळलेलं पाणी वेगळं गाळून घ्यायचं. 1 बारीक वाटी चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार गरम पाणी. फोडणीसाठी 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 5-6 लसूणच्या पाकळ्या ठेचलेल्या, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आईने भांड्यामध्ये, तुम्ही बघितलंय. आता त्यामध्ये ती मोहरी जिरं घालतीये फोडणीसाठी आणि ते चांगलं तडतडू देणार. आता ती मोहरी जिरं तडतडलं की मग ती आता मिरची टाकली आहे तिने. त्यानंतर ती मिरची तडतडली की लसूण टाकणार, बारीक चिरून ठेचून जी घेतली आहे ती. आता हे छान ती परतून घेईल. बघा कशी परतते ते. लसूण मिरची चांगली तडतडली, जिरं मोहरी पण तडतडली पाहिजे. परतून घ्यायचं आपण. एक मिनिटभर तरी परतायचं. हे छान परतलं की लगेचच आपण कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता शेवट का घालायचा? कारण तो करपतो आणि काळा पडतो, म्हणून हे छान परतल्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि त्याचा ॲरोमा पण राहतो. नाहीतर तो जळून जातो ना आणि मग करपल्यासारखा वास येतो, कढीपत्ता करपल्यासारखा. कढीपत्ता थोडा उशिरा घातला की त्याचा ॲरोमा राहतो. आता कांदा आपण बारीक चिरून घेतलाय. मी साहित्यात सांगायला विसरले कदाचित. तर हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले, ते घालायचे आणि छान परतून घ्यायचे. छान थोडंसं गॅस मीडियमवरनं आपण थोडा फ्लेम वाढवून परतून घ्यायचं आहे. आता कांदा चांगला भाजावा म्हणून मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि परतून घ्यायचं. म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा आपोआप शिजतो छान लवकर. इतर वेळेला कांदा शिजायला थोडा वेळ लागतो. मीठ टाकल्यानंतर कांदा जरा थोडा कमी जास्त फास्ट शिजतो. आता थोडा कांदा परतलाय आपण. असं कांदा परतून घेते. आता बघताय तुम्ही किती छान गोल्डन ब्राऊन होत आलाय हळूहळू. कांदा परतलाय आईने. आता त्यामध्ये आईने हळद घातली आहे आणि हळद पण परतून घेणार ती. हळद काही जण तेलात घालतात, पण ती सुद्धा काळपट पडते, करपते, मग कडू लागते ती खाताना, म्हणून थोडं उशिरा घालायची. आता सगळं आईने जे फोडणीला घातलंय ते ती परतते. आपण बघताय तुम्ही डांबे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी आईने वेगळं करून ठेवलेलं आहे. ते टाकायचं नाही, त्यात खरी चव असते, त्यामुळे ते वापरायचं आहे आपल्याला, म्हणून आईने ते वेगळं ठेवलेलं आहे. आता ती उकळलेलं पाणी आहे ते एक अंदाजाने 3 ते 4 ग्लास पाणी ती टाकणार अंदाजाने. तुम्हाला किती पातळ घट्ट हवं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आम्ही हे 2 मोठी ग्लास तरी पाणी टाकले गरम आणि आता ह्याला उकळी यायला द्यायची. आता या मिश्रणाला छान उकळी यायला द्यायची. आता ते थोडं आपण ढवळून घेऊया. आई ढवळून घेते बघा. त्यानंतर हे बेसनचं जे पाणी आहे, शेवग्याच्या शेंगा उकळलेलं जे पाणी आहे त्यामध्ये आई बेसन घालणार. बेसन डायरेक्ट टाकायचं नाही, असं डायरेक्ट त्या उकळीमध्ये. हे जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये ते चांगलं घोटून घ्यायचं. त्याच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत. आता ते आई कसं गुठळ्या राहू नयेत म्हणून कसं मिक्स करून घेते बघा. ते ती मिक्स करून घेणार छान, म्हणजे ते एकजीव होतं त्या पाण्यामध्ये आणि त्याच्या गुठळ्या राहत नाहीत. असं छान फेटून घ्यायचं बघा. एक मिनिटभर तरी आई ते घोटून घेणार व्यवस्थित त्या पाण्यामध्ये. तोपर्यंत आपल्या ह्या फोडणीला छान उकळी येते. ती उकळी पण आलेली उत्तम ना.
ती आपण जी फोडणी दिली आहे त्याचा ॲरोमा खूप छान येतो आहे. आणि आता बघा आईने खूप छान असं मिक्स केलं आहे. ते शेवग्याच्या शेंग्याचं जे उकळलेलं पाणी होतं त्यामध्येच तिने ते बेसन छान मिक्स करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आता उकळी यायची वाट बघतो आहे आपण. एक अर्ध्या मिनिटमध्ये उकळी येईलच, म्हणजे आलीच आहे, अजून यायला हवी थोडी. उकळी आली की हे बेसन आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. आम्ही 3 मिरच्या बारीक घालून घातलेल्या आहेत. काही लोक ह्यामध्ये मसाला घालतात, पण मसाला घातला तर मिरची नाही घालायचं, मग ते लालसर दिसतं. थोडं पिवळसर बघायला बरं वाटतं आणि खायला पण छान लागतं. मिरचीचं मसाल्यापेक्षा मिरचीचं फार छान लागतं असं मला वाटतं. आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता आपण हे बेसन जे फेटून घेतलेलं आहे ते त्यात हळूहळू आपण टाकायचं आहे आणि पुन्हा हे आता ढवळायचं आहे. बघा आता आई त्याला उकळी आलेली बघते, व्यवस्थित आहे, उकळी खूप छान आलेली आहे. आणि आता अजून एक अर्धा मिनिट तरी आई थांबूया म्हणते. आणि आपण मग त्याच्यामध्ये ते बेसन जे आपण मिक्स करून घेतले ते टाकायचं आहे. छान उकळी आलेली आहे. बघा आईने यामध्ये ते बेसन सगळं टाकलं आहे आणि तिने लगेचच ढवळायला सुरुवात केली, नाही तर गुठळ्या होतात. मग ते गुठळ्या होऊ नये म्हणूनच हे पटापट आपण असं टाकून एकजीव करायला लगेचच सुरुवात करायची ढवळण्यासाठी, नाहीतर मग त्याचे गुठळ्या होतात पाण्यामध्ये. सो तसं न करता आपण आता हे ढवळत राहणार. त्या भांड्यामध्ये आपण जे बेसन आपण भिजवलं होतं ना, त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया गरम. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा थोडंसं आई त्याच्यात मिक्स करून टाकणार, म्हणजे त्या भांड्याला लागलेलं जे बेसन आहे ना ते सुद्धा आपल्याला मिळेल. बचत हो. गंमत केली, पण टाकायचं, असं शास्त्र असतं, हो की नाही? तुमच्याकडे करता का तुम्ही असं? भांडं धुवून घेता का? सांगा आम्हाला पण. बघा आता ह्यामध्ये पाणी टाकलं आहे. आता ते आई थोडं असं घेणार आणि ते बघा आणि हां त्याच्यात टाकणार. ओके. आता ह्या आपल्या आयांचं असं समाधान होतं, पूर्ण भांडं धुवून घेतल्याशिवाय आपल्या आयांचं समाधान होत नाही, हो की नाही? तुमच्याकडे पण आहे का अशी आई? सांगा मला कमेंटमध्ये. बघा हे छान ढवळून घ्यायचं आणि ढवळायचं, थांबायचं नाही, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे ते ढवळत राहायचं. ओके. बघा आता लगेचच कसं घट्ट व्हायला लागलंय बघा. ते त्याने थिकनेस त्याचा वाढत चाललाय है ना. छान असं. पण अजून आपल्याला ते शिजवायचं आहे, बेसन तर शिजलं पाहिजे ना. सो ते ढवळत राहायचं आहे, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतात. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला, म्हणून आता हे ढवळत राहिलं आहे छान. बघा तुम्ही काय इतका सुंदर वास येतो ना. हे भाताबरोबर खूप छान लागतं, खूप. ह्याच्याबरोबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लोणचं घेऊ शकता, एखादा पापड हवा असेल तर तो खाऊ शकता. खूपच छान लागतं. रात्रीच्या जेवणाच्या वेळेला घाई गडबडीत काय करायचं, काहीच नाही आहे घरात, तर बेसन तर जनरली सगळ्यांच्या घरी असतं. आता बघा आई त्यात उकडलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या आता आई त्यामध्ये टाकणार आहे. थोडं ढवळून घेते तिला अजूनही ते थोडंसं वाटतंय की असं थोडं थिक व्हायला हवं, म्हणून ती अजून ढवळून घेते. हे रात्रीच्या जेवणाला खूप उत्तम उपाय आहे हा, खरंच. पटकन होतं. भात लावला एका बाजूला हे पिठलं केलं की दुसरं काही नसलं तरी चालतं खरं तर चवीला. आम्ही लोणचं किंवा पापड घेतो. बघा आता त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या उकडून ठेवल्यात त्या आईने घातल्यात आणि त्याही आता ती ढवळून घेणार आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे, गॅस फुल ठेवू नका, नाहीतर खालून हे चिकटू शकतं, भांड्याला आतमध्ये चिकटू शकतं तळाला. त्यामुळे तुम्ही ते गॅस मीडियम ठेवूनच हे करायचं आहे. आता हे छान पुन्हा आई ढवळती आहे. बघा कधीतरी
कंटाळा आला असेल ना तरीसुद्धा हा एक छान उपाय आहे. हा पटकन झटपट जेवण, चविष्ट, चमचमीत आणि खूपच खूपच पौष्टिक. खूप छान लागतं, खूप छान म्हणजे खूप छान. नक्की करून बघा. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. आई कोथिंबीर टाकून घेते आहे. बघा खूपच छान लागतं हे. गरम गरम भात आणि बेसनचं पिठलं, शेवग्याच्या शेंगा, अप्रतिम. तोंडाला पाणी सुटलं आहे. आम्ही कधी जेवू असं झालं आहे. तुम्ही पण येताय ना जेवायला. तुम्ही हे तुमच्याकडे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. नक्की कळवा. मी तुमच्या पॉझिटिव्ह फीडबॅकचा वाट बघते आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही आम्हाला सुचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.